काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांची आई स्वर्गीय मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे निधन झाले। त्यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे नानाभाऊ पटोले यांच्या घरी सात्वन भेट दिली व चर्चा केली। बाहेर सभागृहात बसल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नानाभाऊ पटोले यांनी आतमध्ये घरामध्ये सर्व कुटुंबांच्या भेटी करून दिल्या व शांतपणे भेट घेतली। या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आई स्वर्गीय मीराबाई फाल्गुन पटोले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले। अर्धा तास आतमध्ये बसल्यानंतर सरळ सुकडी येथून दुसऱ्या ठिकाणी रवाना झाले। या प्रसंगी जिल्हा परिषद क्षेत्रात व नानाभाऊ पटोले यांच्या घरी पोलीस चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या प्रसंगी बीजेपी काँग्रेसचे महत्त्वाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। नानाभाऊ पटोले प्रदेश अध्यक्ष यांच्या निवासस्थानी आहे। या ठिकाणी आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तासापूर्वी येऊन त्यांच्या मातेचे त्यांनी या ठिकाणी मोतीशेष त्यांची माता यांचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी बसले। नानाभाऊ पटोले यांच्यासोबत त्यांनी सभागृहामध्ये चर्चा केली आणि त्यानंतर ते आतमध्ये गेले। आतमध्ये सुद्धा सर्व फॅमिलीसोबत भेटून सांत्वन भेट दिली आणि अर्धा तासानंतर ते लगेच परत गेले। अशा पद्धतीने त्यांचा हा प्रोग्राम या ठिकाणी नानाभाऊ पटोले सांत्वन भेट दिलेली आहे। सर्व मान्यवर मंडळी त्यांच्यासोबत होते। बीजेपी काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी भेट दिली आणि शुभेच्छा त्यांना दिल्या। मी टिकी रंगारी एशियन न्यूज करता भंडारा। सर काय सांगाल, नानाभाऊंकडे आज आले, सांत्वन पर भेट देऊन राहिलेत, काय पहिली प्रतिक्रिया? आमचे मित्र आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्रींचं दुःखद निधन झालं। त्याच्यामुळे आज भेट देण्याकरता आणि त्यांचे सांत्वन करण्याकरता त्यांच्या गावी या ठिकाणी मी आलेलो आहे। नुकताच या ठिकाणी आईंचं दर्शन घेऊन मी सांत्वनपर त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आता मी या ठिकाणून परत चाललो।